नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। उरणमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा महागाई विरोधात मोर्चा, मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। रविवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उरणमध्ये महागाई विरोधात मोर्चा काढण्यात आला होता। चारफाटा उरण ते गांधी चौक असा हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी रोजी रोटी दे न सके वो सरकार निकम्मी है, वो सरकार बदलनी है, वो सरकार बदलनी है म्हणत सरकारच्या सर्वसामान्य जनता विरोधी धोरणांवर हल्ला केला। तर वाढती प्रचंड महागाई कमी करा, गॅस डिझेल पेट्रोलची दरवाढ मागे घ्या, लाल बावटे की जय आदी जोरदार घोषणाबाजी करीत हा मोर्चा गांधी चौकात आल्यानंतर येथे निदर्शने करण्यात आली। या निदर्शकांसमोर कामगार नेते कॉम्रेड भूषण पाटील, महिला नेत्या हेमलता पाटील, शेतकरी नेते संजय ठाकूर यांनी समायोजित भाषणे केली। या भाषणात त्यांनी देशात 12 वर्षांपासून भाजपा आणि पंतप्रधान मोदींची सत्ता आहे, या सत्ता काळात वाढत्या महागाई, बेरोजगारी, पेपर फुटेने दरवर्षी विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असल्याचा, त्याचप्रमाणे यामुळे सर्वसामान्य कामगार, कष्टकरी, मागास आणि आदिवासी यांच्या जगण्याचा हक्क हिरावून घेणारी धोरणे राबवणे सुरू आहे। 2014ला जनतेला बहुत हुई महंगाई की मार चा नारा देत भ्रष्ट काँग्रेसपासून सुटका करीत अच्छे दिन आणण्याचा वादा केला होता। प्रत्यक्षात मात्र या 12 वर्षात गॅस सिलेंडर 450 वरून 950 रुपयांवर म्हणजे दुपटीने वाढवला आहे। यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे सर्वसामान्य जनतेच्या महागाईत थेट वाढ करणाऱ्या पेट्रोल डिझेलने 100 पार केले आहे। त्यामुळे भाजीपाला, अन्नधान्य व दररोजच्या जगण्यासाठी वापरायच्या चीज वस्तूंच्या किमतीही दुपटीने वाढल्या आहेत। या वाढत्या महागाईत आता 28 फेब्रुवारीपासून इस्रायल, अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या परिणामी या महागाईत सातत्याने वाढ होत, जनतेने निवडून दिलेले सरकार मात्र थातूरमातूर कारणे पुढे करीत या असहाय्य महागाईचे सत्ताधारी बेशरम समर्थन करीत आहेत। अल्प वेतन आणि पगार असलेल्या सर्वसामान्य जनतेला सकाळी उठल्यानंतर घरगुती गॅस, पेट्रोल आणि डिझेल यांची किती वाढ होईल याची धास्ती लागून राहत आहे। अशा अस्थिर वातावरणात जनता आपलं जीवन जगत आहे। त्याचवेळी मात्र सत्ताधारी महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी सोनं खरेदी न करण्याचे, तेलाचा वापर कमी करण्याचे हास्यास्पद आवाहन करीत आहेत। तर दुसरीकडे राज्य सरकारने सध्या राज्यात स्मार्ट वीज मीटर लावण्याची सक्ती जाहीर केली आहे। त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे। विकासाच्या नावाने बड्या भांडवलदारांच्या हितासाठी शेतकऱ्यांना शेतीवरून हुसकावून लावून भूमिहीन, यामुळे कोकण किनारपट्टीवरील स्थानिक भूमिपुत्र नष्ट करण्याचा डाव आखला जात आहे। या सर्व परिस्थितीचा समाचार यावेळी घेण्यात आला। या मोर्चात महिला, कामगार तसेच तरुणही सहभागी झाले होते। मोर्चात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, CITU कामगार संघटना, जनवादी महिला संघटना, DIFI युवक संघटना, किसान सभा या संघटना सहभागी झाल्या होत्या। या मोर्चात भूषण पाटील, हेमलता पाटील, संजय ठाकूर, सविता पाटील, धन्वंती भगत, गीता पाटील, शारदा ठाकूर, छाया मडवी, करुणा घरत, भास्कर पाटील, पद्माकर पाटील, नरेश पाटील, संतोष ठाकूर, राकेश म्हात्रे, रजनी पाटील आदी उपस्थित होते। आवाज महामुंबईच्या चॅनलसाठी मिलिंद खरपाटील, उरण। मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, केंद्र सरकार मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद, राज्य सरकार मुर्दाबाद, मोदी सरकार होश में आओ, केंद्र सरकार होश में आओ, होश में आके बात करो, होश में आके बात करो।